नमस्कार, मी सौ श्यामल अविनाश कामत. मनस्पर्शी साहित्य परिवार व हिलिंग हार्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता सादर करत आहे. विषय आहे मनाचा कॅनव्हास. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हरवलेला माणूस. दगड झालीत माणसे आणि भिंतीलाच कान आले. गर्दीतले विश्वास आज माणूसपणच मुके झाले. हातातल्या मोबाईलमध्ये अवघे जग सामावले, पण शेजारच्या दुःखाने मात्र डोळे नाही पाणवले. नात्यांच्या रेशीम गाठी आता स्वार्थाने विणल्यात. वृद्धाश्रमाच्या पायऱ्या मायेच्या रक्ताने भिजल्यात. ज्यांनी बोट धरून चालायला शिकवलं जगाचे भान, त्याच आईबापांचा आज घरात उरला नाही मान. इमारती उंच झाल्या पण मने मात्र ठेंगणी. यंत्राच्या या युगात माणुसकीच झाली उणी. संवेदनेच्या ओलाव्यात आता वाळवी लागली. माणूस शोधताना माणूसात सावली पाणूस पारखी झाली. चिमुकल्या हातात खेळणी नाही राहिली. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बालपण वाहिली. संस्काराची शिदोरी कुठेतरी हरवून गेली. स्पर्धेच्या या धावपळीत निष्पाप स्वप्न मेली. भेसळ झाली अन्नाची आणि विचारांचीही झाली. सत्याची वाट आज अंधारातच बुडून गेली. माणूस म्हणाला जन्माला आलो, माणूस म्हणून जगूया. चला पुन्हा एकदा माणुसकीचे बीजे आपण पेरूया. आपल्याला ही कविता कशी वाटली? आवडली असल्यास लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.